नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते. तर आर-टी लॉटरी नुकतीच जाहीर झाली आणि याच्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे याचा देखील माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर यापूर्वीच अपलोड करण्यात आलेला आहे. परंतु आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अनेक पालकांच्या शंका आहेत, तर यासाठी हा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत. जर तुम्हाला आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आर-टी लॉटरी जाहीर झाली, तर याच्यामध्ये पहिली निवड यादी आणि प्रतीक्षा यादी अशा दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच प्रतीक्षा यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांना सध्या तरी काही करायचं नाही आहे, पण ज्यांचं निवड यादीमध्ये नाव आहे त्यांनी 28 तारखेपर्यंत सर्वप्रथम शाळेमध्ये चौकशी करायची आहे. कारण का सध्या तरी शाळा पालकांना फोन करून डॉक्युमेंट घेत आहेत आणि शाळेमार्फत एज्युकेशन ऑफिसमध्ये कागदपत्र पडताळणीसाठी पुढची प्रोसेस केली जात आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला शाळेमध्ये फोन करायचा आहे आणि या संदर्भात माहिती घ्यायची आहे. शाळांनी जर रिस्पॉन्स दिला नाही तर तुम्ही परस्पर एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये जाऊन आवश्यक ती कागदपत्रे घेऊन 2 प्रतीमध्ये सर्व डॉक्युमेंट तुम्हाला झेरॉक्स करायचे आहेत आणि हे घेऊन तुम्हाला जवळच्या असणाऱ्या शिक्षण विभागामध्ये ज्या ठिकाणी पडताळणी समिती आहे, ॲडमिट कार्डवरती खाली नावं देण्यात आले आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जो फॉर्म आहे तो तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात निवड झालेल्याच कॅन्डिडेटना सध्या संधी दिली जाणार आहे. तर काही कारणानिमित्त जर अर्ज अपात्र ठरत असेल, काही पालक जर प्रवेश घेत नसतील तर त्या ठिकाणी ज्या जागा रिक्त होतील त्यानुसारच फक्त वेटिंग लिस्टमधील जे कॅन्डिडेट आहेत त्यांना या निवड यादीमध्ये स्थान दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारे 28 तारखेपर्यंत पहिली मुदत आहे. साधारणतः 28 तारखेनंतर दुसरी जी निवड यादी आहे ती प्रसिद्ध होणार आहे. तर अशा प्रकारे ज्यांचं निवड यादीमध्ये नाव आलं नाही आहे त्यांना आता कुठलीच प्रोसेस राहणार नाही आहे, कारण का निवड यादी आणि प्रतीक्षा यादी अशा 2च याद्या प्रसिद्ध केल्या जातात. त्यामुळे अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.